जय. बघ ना किती मोठा आला पाऊस. जेवायचं असेल तर हवा करा. शंभू कुठे? शंभू हवा बलतीकडेच करतोय. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड आफ्टरनून सगळ्यांना. सो आम्ही जळगावला येऊ 2-3 दिवस झालेले आहेत आणि चला आता ना आज केळी आणली होती, कच्ची केळी. म्हटलं आज त्याचीच आपण कोफ्तागिरीची भाजी करूया. सो रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. कच्चे केळे घेतलेले आहे, त्याला आता आपल्याला छान एक सीटी काढून घ्यायची म्हणजे पटकन होऊन जातात. कुकरमध्ये ठेवल्यामुळे ना केळं मस्त उकळून गेले बघा. आणि केळं व्यवस्थित मी बारीक करून घेतले, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता यामध्ये आपल्याला तिखट, हळद, धणा पावडर, हे जे बेसिक मसाले ना आपले नेहमीचे हेच टाकायचे. आणि बाइंडिंगसाठी बेसन पीठ मी यात घेतलेलं आहे. मीठ टाकायचं राहिलं आहे. आता छान छान याला एकत्र करायचं सगळं आणि गोळे करायचे आहेत आपल्याला. ना छोटे छोटे गोळे करायचे आहेत मस्त असे छोटे छोटे सगळे बॉल्स करून घेतले. आणि आता हे सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी बाजूला ग्रेव्ही पण केली आहे. आणि बघा तळल्यावर ते असे दिसतात मस्त. तुम्ही केली का केळाची अशी कधी भाजी कोफ्ते करी? म्हणजे आपल्या आज उपास नाही आहे ना, यासाठी. नेहमी आपण कच्च्या केळाची भाजी करतो, ती उपासाला चालते तशीच. आणि ना कच्चे केळं वाळवून सांगते मी त्याचं पण, 1 मिनटं. सो ग्रेव्ही पण चांगली झालेली आहे, त्याला तेल सुटलं. आता यात मला टाकायचं आहे जरा पाणी. कोंबट करून घेतलं आहे, तेच टाकते. आपली कोफ्ता करी डन झालेली आहे. टॅन. काय जेवला शंभू तू? मी हनुमान. नाही तू काय जेवला? हा बरं, हनुमान तू काय जेवला आज? सूर्य. सूर्य? काले बापले. सूर्या व्यतिरिक्त काय खाल्लं तू आज? सांग लवकर. छोटासा सूर्य. छोटासा सूर्य? कोणत्या रंगाचा? ब्राऊन? ऑरेंज. ऑरेंज. अजून ग्रेव्ही होती का? नाही. मग काय होतं? तू पण सणच आहे का? मी हनुमान आहे. तू हनुमान आहेस का? सो गाईस चला आमचं जेवण झालेले आहे. सूर्य खाल्ला म्हणजे काय खाल्ला माहिती का? ते कोफ्ता करीची भाजी होती ना, त्यातला कोफ्ता खाल्ला. आणि त्याला तो म्हणतो मंचुरियन आणि ग्रेव्ही. त्याने त्याच्याशी पोळी खाल्ली आज. हो बदमाश. शंभू इकडे बघ पटकन. शंभूचं लक्षच नाही. आम्ही आता बोर चाललोय. कुठे चाललाय? हनुमानाला कोणी तयारी करून दिली? आजोबांनी. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सो चला आता आम्हाला जायचं आहे आमच्या मोठ्या घरी. आज कीर्तीताईला अधिकाचं वाण द्यायचं राहिलंय ना, तर आमचं पण राहिलं होतं. तर आम्ही आता बाबा काकांकडे जातोय. केस बघा अक्षरशः बांधून घेतले, इतकं गरम होतंय. त्यात आई आणि शंभूच्या 2 जण आधीच गेले. आता मी, आजोबा आणि शंभू, आम्ही 3 जण राहिलोय. सो चला जाऊया. काय गरम गरम आहे? असं का? खेळू नको रे. आणि ढग गडगडताय, ढग. हो का? जा पटकन. शूज घाल चल. बारीक बारीक यायला लागलेला आहे पाऊस आता. नाही एवढा येणारच नाही हो पप्पा. आपल्याकडे कुठला एवढा येतोय? सांगितलंय. हे बा दिसला यायला लागलंय आता बारीक बारीक. बघूयात मजा.
बघा वाढून गेलाय आता पाऊस. काय गो वाढला रे भवानी माता की जय. वाढलाय बघा कसं लागून राहिलाय तोंडावर पाऊस. चला बाबा पटकन घरात पोहोचू द्या मग येते रे बाबा. तू जरा गार झालं पाहिजे असा आहे म्हणा. थोडासा येऊन काही उपयोग नाही आहे. पुन्हा पळा. छोटे पाय धुतले का? पटकन पाय धुवा आणि मग जायचं घरात. अरे किती दिवसाने भेटे काकू सांगा. किती पुष्कळ दिवस झाले. झाले का स्वयंपाक झाला? हे काय काकू? वा काकू मस्त. मला एकदम काय आठवलं असेल काकू? पत्तागोबीची भाजी. मी म्हटलं ना वास आला. नाही कुळाचाराला आपण पत्तागोबीची भाजी कधी करतो. हे आमटी नाही करत काही. हे वडे भजे वगैरे आणि पुरण होणार आहे ना. हे पा पुरण पण शिजवून वगैरे ठेवलेलं आहे. वाट सगळं झालं असेल. पुरण कणिक भिजवली आहे. त्याच्यात वरण आहे. ढंढण. मग तू ते ना मला दिवस होते काकू त्यावेळेला एकदा केलं होतं बघा. आंब्याचा रस पुरणपोळी आणि आमटी. हा ते आठवलं मला एकदम की तेव्हा आली होती मी. हे असं करा. हा बरोबर रशी खायला. हा अजून कोणतं गाणं म्हणतात? यग सरी सर आली धावून मटके गेले वाहून. बस आहे तुम्ही 10 मिनिट. हो या ना या. काही नाही आहे. तुम्ही करा देवाचं. पाण्याचे बुडबुडे तयार व्हायला लागलेत. वाढलाय आता. आणि नेमके अंकुरचे 2 शर्ट आणि माझा ड्रेस बाहेर वाल घालून आली आहे मी. एमर्जन्सीमध्ये लागणारा ड्रेस नाही येतो की अगदी उद्या वालाच पाहिजे असं. नाही वाला तर ठीक आहे पण हे वाढला बघा आता चांगलाच. आणि किचनमध्ये इतकं गरम होतंय. आम्ही आता पोळ्या करतोय कारण कीर्तिताई आणि यांना यायला वेळ आहे. तुम्ही किती छान पावडर टिकली लावून या. घामाने सगळं चाललंय. आता छान ये रे बाबा की जमिनीत मुरू दे रे. जरा थंड वाटलं पाहिजे. अरे बंड्या ए बंड्या चल घरात. बघ ना किती मोठा आला पाऊस. तू म्हणते बघ ना किती मोठा आला पाऊस. तू म्हंटल पाऊस आला मोठा तर खरंच मोठा आलाय. बुडबुडे यायला लागले. चला घरात. हा काय पायी आले का? दादा आहे कीर्तिताई आहे आणि 2 पोरं आले. चला आता आम्ही पोळ्या करून घेतोय. आणि काय रे आमच्याकडे एक मात्र असतं. थोडा जरी पाऊस आला की लाईट गोल. हो ना मंड्या भांग पाडायला बसला का रे परत तू? हो गरम व्हायला लागलं. चिनू इकडे बघ. जेवायचं असेल तर हवा करा. शंभू कुठे? शंभू हवा बोलतीकडेच करतोय. अरे आजीला कर रे. काय म्हणता कल्पना काकू? तरच मेवा मिळेल ना. जे काही असेल मग काहीतरी कष्ट घ्यावे लागतील ना. सो जरा हवा येते. पाऊस गेला. बाहेर वाटतंय ना छान. पुसा आजीची पाठ पुसून द्या. हा शंभू चेक करतोय का आजीला? चला खाऊ आलेला आहे. बंड्या तू आणि दादा सोबत खा. डॉक्टर आहे तू. दादाला सुई दे बरं. तुझ्या दादाला. सो चला लाईट आलेले आहे. आता आम्ही पुरणपोळ्या करून घेतो. एका साईडला भात लावून दिला आहे. इथे मस्त गरम गरम पुरणपोळी. तुझ्या पप्पांना फोन करू ना आपण. या नाही हो अंकुर मामा म्हणत असेल ती है ना.
तुझ्या पप्पाला फोन करू तेव्हाच त्यालाही करून दे मामाला ये, मग येईल तो पण. दोघांनी गरम होताच्या नावाखाली बनियन टी शर्ट काढून टाकले. करू दे. शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्ते दिव्या दिव्यानी प्रकार कानी उंदर मोठीला दिव्याना पाहू नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. जय जय रघुवीर. समर्थ. स्पष्टच नाही. नाही हो झालं बाबा झालं. अरुणा वहिनींचं बरं का. साड्या नेसा बाई एकावर एक. मग तुम्ही फुगलेला दिसला पाहिजे ना. अगं ड्रेस आहे का, चला चांगलं उपयोगी वस्तू दिली आहे म्हणजे. ड्रेस वरती साडी नेसते. हो ना, मग मी तर म्हंटल एकावर एक नेसाबाई त्यांना. बाबा काका, अशोक काका, वंदना काकू आणि आम्ही. हा झालं काकूचं झालं. पुरुषोत्तम भगवान की जय. जय. सगळ्या साड्या एकावर एक नेसून घ्यायच्या. आजही नेसला चालेल मी तर म्हणते. तरी जाड दिसणार नाही ती. नाही माझी साडी ब्लाऊजला मॅचिंग आहे. मग माझी साडी ब्लाऊजला मॅचिंग. म्हणूनच काकूने अशी दिली आहे. मी तर म्हटलं आता नेसा. म्हणून म्हटलं माझी साडी मॅचिंग. काकू दिवे द्या म्हणे. चला बाबा, प्रचंड गरम व्हायला लागले. 2 मिनिटं फॅन कूलर काय बंद केला तर. आले आले आले. मला वाटलं आंबे येतील रस करायला. पुरणाची पोळी आहे तर रस झालाच पाहिजे ना. नाही, स्वप्नील मामाकडून भाच्याला वाण. कीर्तिताई आणि सुधीर पंतांना सगळ्यांचं अधिकाचं वाण देऊन झालंय. चिन्मय भाचा आहे आणि त्याला काहीतरी द्यावं. चिन्मय प्राण झाला म्हणून आम्ही चिन्मयसाठी गेम्स आणले होते आणि अधिकाचं वाण म्हणून त्याला दिले. चला आता सगळे जेवायला बसले. तुमचं जेवण झालेलं आहे. पहिली पंगत झाली, त्यानंतर दुसरी पंगत झाली. मस्त जेवण झालं. पुरणपोळी आणि कटाची आमटी, वरण भात, गंगाफळची भाजी, पत्तागोबीची भाजी, वडे होते, भजे होते, पापड तळलेले होते. अजून काय होतं, सध्या पोळ्या होत्या. सो आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय. नंतर आम्ही चिनूला ना गिफ्ट दिलं. 5 गेम्स आहे याच्यामध्ये. हा ब्रेनचा गेम आहे. आता याचं मला नाव नाही माहिती. सापशिडी आहे, त्यानंतर लुडो आहे. सो असे 4-5 प्रकारचे गेम आहेत म्हणे. सो खेळा हा चिनू दादा. हा आता नाही, घरी जाऊन खेळायचं बेटा, इथे नाही. पण आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुमचंही अजून अधिकाचं वाण घेऊन झालंय की नाही. आता अगदीच आठवडा राहिलाय, मग शनिवार रविवार तर अमावस्याच आहे. लवकर अधिकाचं वाण घ्या, मस्त जेवण करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.